RTE ॲडमिशन 2026-27 फॉर्म भरण्यासाठी जी लास्ट डेट आहे ती 25 तारीख आहे आणि यामध्ये संपूर्ण पालक वर्गांना सांगण्यात आलेले आहे की तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करा, परंतु तुमचा जो फॉर्म आहे अगोदर फॉर्म भरलेला असेल आणि जर तुम्ही परत फॉर्म भरत असेल तर तुमचा दोन्ही अर्ज, समजा एखादा पालकांनी 1 किलोमीटरमध्ये अगोदर फॉर्म भरलेला असेल, कारण यासारख्या तुमच्या सारखे फॉर्म भरलेला असेल तर आमचा फॉर्म आम्ही परत भरू का, तर तुम्ही परत फॉर्म भरू शकता का. तर क्लिअर सांगितलेलं आहे की एका बालकांचे जर 2 अर्ज, तुम्ही पाहू शकता खाली दिलेला आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता 7 नंबरचा पॉईंट पाहू शकता तुम्ही. एका पालकांनी जर आपल्या बालकांसाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये, कारण एकाच बालकांचे 2 अर्ज आढळून आल्यास दोन्हीही अर्ज बाद होतील. ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे यांनी क्लिअर सांगितलेलं आहेत आणि तुम्ही पूर्ण पाहू शकता. अर्ज भरल्यावर पालकांसाठी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी, ते पण त्यांनी दिलेलं आहे. आणि अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होऊन जाईल, ते पण त्यांनी विचारलं आहे. अर्ज करताना पासवर्ड जो विसरलेला तो रिकव्हरी पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा. 10 नंबरचा पण पॉईंट दाखवला आहे की पासवर्ड जर विसरला असाल तर रिकवर करून टाकायचं. आणि यांनी नवीन खूप आणलेले आहेत. 2 नंबरचा पण पाहू शकता तुम्ही. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासीचा पूर्ण पत्ता, गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये, कारण जिथं तुम्ही फॉर्म भरता जो कॉम्प्युटर चालक म्हणजे संगणक चालक जो आहे त्यांना तुम्ही पहिलेच सांगून ठेवायचं की पूर्णतः फॉर्म सबमिट करायच्या पहिले पूर्णतः चेक करून घ्यायचा बरोबर, कारण चुकल्यानंतर हे एडिटचं ऑप्शन देते पण पूर्णपणे एडिटचं ऑप्शन देत नाही. तुमचा अर्ज रद्द होऊन जाईल. तुमचा जर नंबर लॉटरीमध्ये लागलेला जरी असेल पण ते ॲडमिशन करू देणार नाहीत. आणि 3 नंबरचा पॉईंट पाहू शकता. आपल्या बालकांचा अर्ज भरताना असताना जन्म दाखल्यावरची जन्मदिनांक लिहावी. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. हे पण पाहू शकता मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो की एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येत नाही. जो आपला संगणक चालक आहे, तुम्ही जिथून फॉर्म भरत आहे त्यांना तुम्ही एकदा बरोबर सांगून द्यायचं की जन्मतारीख चुकायची नाही, आणि एकदा जन्मतारीख चुकलेली बदलत नाही. त्यांनी ह्या पण दिलेला आहे. आणि 5 नंबरचा पॉईंट पाहू शकता तुम्ही. अर्ज भरताना किंवा अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांची तयार ठेवावीत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, यांची नोंद घ्यावी, हे पण त्यांनी दिलेले आहे. आणि अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. हे त्यांनी पण 6 नंबरमध्ये चांगलं पॉईंट दिलेला आहे आपल्यासाठी, की अर्ज झाल्यावर जर तो अर्ज चुकला, त्यांचा जे पर्याय जर भेटत नसेल तुम्हाला तर तो अर्ज डिलीट मारायचा, म्हणजे आपल्या संगणक चालायला म्हणायचं अर्ज डिलीट करायचा आणि नवीन अर्ज भरून मागायचा. हे पण त्यांनी चांगला ऑप्शन दिलेला आहे. आणि 11 नंबरचा जो महत्त्वाचा जो पॉईंट दिलेला आहे आणि लाल कलरमध्ये दिलेला आहे. RTE ॲडमिशन 25% प्रवेश 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्याची मुदत 25/3/2026 केलेली आहे. कारण याईनं 25/3 नवीन तारीख जाहीर केलेली आहे. 25 तारखेपर्यंत तुम्ही सगळेजण फॉर्म भरू शकता. आणि यांच्यापुढे तारीख वाढणार आहे की नाही आहे यांची कोणाला काही माहीत नाही आहे. तरी तुम्ही 25 तारखेपर्यंत जेवढं लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. आणि 12 नंबरचा पॉईंट पाहू शकता. दिव्यांग बालकांना अर्ज भरण्याकरितासाठी दिव्यांगतेचे प्रमाणपत्र 40% आणि त्या पुढील काळात धरण्यात येईल. म्हणजे जर कोणी हँडिकॅप असेल, हँडिकॅप 40%च्या वरतं असेल तर त्यालाच त्या फॉर्ममध्ये भरल्या जाईल, अन्यथा 40%च्या खाली असेल तर त्याला ह्या लाभ भेटत नाही. सन 2026-27 वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. हे पण पाहू शकता तुम्ही. पहिले कसं होतं की गॅसचं जे बुक होतं ते लावता येईल, म्हणजे तिथचं जे गॅस एजन्सी होती जवळपासची ते लावता येत जाय, त्यांनी आता ते रद्द करण्यात आलेली आहे. आपण खूप बेकार प्रश्न केला 13 नंबरचा. आणि 14 नंबरचा पाहू शकता तुम्ही. सन 26-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक म्हणजे राष्ट्रीय जे आपलं जसं की बँक ऑफ महाराष्ट्र आलं एक्झाम्पल XYZ, आणि हे जे बँक धरण्यात येईल त्या जर बँकमध्ये जर तुमचा ॲड्रेस असेल तिथचा निवासी पत्ता
म्हणजे शाळेच्या आजूबाजूचा, तिथे पूर्णपणे धरण्यात येईल. आणि 15 नंबरचा फॉर्म बघू शकता तुम्ही. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेला लॅटिट्यूड प्रवेश अर्जावर टाकण्यास लोकेशन चुकणार नाही. हे तर संगणक चालित करून टाकल तुमचा. आणि 16 नंबरचा बालकांच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकांचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित RTA2020@gmail.com वर ईमेल पाठवा. तुम्ही तुम्हाला कोणताही प्रश्न किंवा कोणती गलती झाली असेल तर ह्या जीमेलवर तुम्ही मॅसेज टाकू शकता. त्यांना रिप्लाय येते, लवकर येते. आणि खाली आले की तुम्ही पाहू शकता इथं सेल्फ डिक्लेरेशन आम्ही पत्र दिलेलं आहे आणि खूप पद्धतीचे चांगलं काम करत आहे. आणि 25 तारखेपर्यंत. आणि इथं खाली आलं का तुम्ही पाहू शकता का नंबर ऑफ ॲप्लिकेशन, एवढे ॲप्लिकेशन झालेले आहेत. पूर्णतः एवढे ॲप्लिकेशन झाले आहे आणि सिलेक्शन व्हायचंच आहे आणि वेटिंगमध्ये पण यायचं आहे, कारण की एवढे फॉर्म घेतलेले आहेत. आणि लवकरात लवकर तुम्ही पण फॉर्म भरून द्या. आणि फॉर्म भरण्याकरिता खूपच सोपी प्रोसेस आहे आणि तुम्ही भरू शकता. पण तुम्ही जर नसाल भरात तर तुमच्या जवळल्या सायबर कॅफेमध्ये किंवा सेतूमध्ये चालले जा. आणि इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन दाबले की ॲटोमॅटिकली इथे एक असं इंटरफेस ओपन होऊन जाते. इथं न्यू रजिस्टर्ड लिंकवर क्लिक केल्यानंतर एक आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, नाव घेऊ, फक्त डेट ऑफ बर्थ चुकू द्यायची नाही. आणि डिसेबिलिटी विचारली जाते, डिसेबिलिटी येस किंवा नो. डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप आहे काय, हाव का नाही टाकून द्यायचं. इथं एक ID पासवर्ड क्रिएट होते, तो तुमच्या मोबाईलवर चालला जाते. ते पूर्णतः ते सायबर कॅफेवाले करून देतात, सेतूवाले. आणि ते याच्यानंतर जर तुम्हाला कोणताही प्रश्न कुठं हे वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवरती पहिले आल्या असेल तर ताई दादा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. असेच सपोर्ट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.